केंद्रामध्ये नव्हतं आणि इतर राज्यांमध्येही म्हटलं तर फक्त तमिळनाडू त्यानंतर पश्चिम बंगाल यासारखी काही राज्य सोडली तर इतर राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळेला जे विरोधी वातावरण म्हणजे त्यावेळेला इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे अर्थातच तो परिवारवाद होता, कारण इंदिरा गांधींना त्यांच्या परिवाराची सत्ता कायम करण्यासाठी त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्याच्यातून आणीबाणी आणि त्याच्यासाठी घटना दुरुस्ती केली आणि त्यावेळेला तो लोकशाहीवरचा सगळ्यात मोठा आघात होता आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यावेळेला सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आणि त्यातून सर्व म्हणजे काही 4-5 राजकीय पक्ष एकत्र आले आणि जनता पार्टीची स्थापना करण्यात आली आणि जनता पार्टीला यश मिळेल याची कल्पनाही कुणी केली नव्हती. कारण जनता पार्टीचे सगळे नेते रुग्ण होते, त्यांचे कार्यकर्ते जनता पार्टीचे म्हणण्यापेक्षा सोशलिस्ट पार्टी असेल, स्वतंत्र पक्ष असेल, संघटना काँग्रेस असेल, जनसंघ असेल, या सगळ्यांचे नेते जे होते तुरुंगात होते, त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर तुरुंगात होते. त्यांना निवडणुकीसाठी म्हणजे तयारी करायला वेळ मिळालेला नव्हता कार्यकर्त्यांकडे आणि पैसे तर नव्हते. पैसे तर त्या होते काँग्रेस पक्षाकडेच होते, बाकीच्यांकडेही पैसे नव्हते. त्यावेळेच्या सभांमध्ये हे सगळे नेते आवाहन करायचे की वोट के साथ नोट भी देना आणि म्हणजे त्या एका सभेला शिवाजी पार्कच्या सभेला अक्षरशः लोकांनी म्हणजे त्यावेळेला असे आम्ही हे साजरी अशा उभे होतो आणि लोक त्याच्यामध्ये नोटा टाकतो. असा एक प्रचंड सैलाब जो असा म्हणतो आपण लोकशाहीच्या बचावासाठी हा उसळलेला आपण पाहिला आणि त्यावेळेला अनेकांना कल्पना नव्हती की इंदिरा गांधींना एवढं म्हणजे त्या स्वतः पराभूत होती हीच कल्पना नव्हती. आणि त्याच्यानंतर काय झालं वगैरे कुठे नाही मुद्दा, पण मुद्दा असा आहे की लोकशाहीला वाचवण्यासाठी त्यावेळेला एक मोठ्या म्हणजे ती एक निर्णायक निवडणूक ठरली 1977ची आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 1977 नंतर ते 2014 पर्यंत भारतामध्ये केंद्र सरकार कोणत्याही एका पक्षाच्या बहुमतावरती अवलंबून नाही. दरवेळेला कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे आघाडीसाठी आणि हा जो काळ आहे मला असं वाटतं की 1977 ते 2014 पर्यंतचा हा भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय उत्तम काळ होता असं मला वाटतं. कारण जेव्हा एकाधिकारशाही येते तेव्हा अर्थातच एक पक्ष एक नेता हा हवी होतो सगळ्यावरती आणि त्यामुळे लोकशाहीचं नुकसान होतं. इंदिरा गांधींनी 77 साली त्यांची फक्त त्यावेळेला जेवढी राज्य भारतामध्ये त्यावेळेला जेवढी होती कारण आता राज्याची संख्या वाढली उदाहरणार्थ उत्तराखंड असेल, त्यानंतर तेलंगणा असेल, त्यानंतर छत्तीसगड असेल, झारखंड असेल ही राज्य त्यावेळेला नव्हती. परंतु त्यावेळेला इंदिरा गांधींना फक्त तमिळनाडूमध्ये त्यांची सत्ता नव्हती आणि तरी सुद्धा त्यांनी म्हणजे त्यामुळे ते सरकार त्यांनी बरखास्त केलं 356 कलमाचा वापर करून आणि आपली हे केलं आणि त्यानंतर त्यांनी घटना दुरुस्ती केली आणि आपलं जो आपल्या परिवाराचा जे न्याय आहे हा दीर्घकाळपर्यंत सत्तेत राहावा यासाठी काहीतरी पावलं टाकली. ही जी निवडणूक होती तो परिवाराला धोकादायक होता, त्याच्याविरोधात भारतीय जनतेने मतदान केलं आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्यानंतरची सगळ्यात महत्वाची निवडणूक करीत असली तर ती आजची 2024ची आहे. कारण 2024च्या निवडणुकांमध्ये म्हणजे आज आता आपण इंदिरा गांधींबरोबर नरेंद्र मोदी यांची तुलना केली तर इंदिरा गांधींमध्ये जी एकाधिकारशाही वृत्ती होती ती नरेंद्र मोदींकडे आहे. एवढंच काय तर इंदिराजींनी ज्या प्रकारने म्हणजे इंदिराजींचे मला वाटतं फोटो ते मेघालयात गेले की त्या खासी पद्धतीचे पोशाख करायच्या महाराष्ट्रात आल्या की नऊवारी साडी अगदी तुम्हाला दिसेल मोदी पण हेच करताना दिसतात. मोदींनी सुद्धा हेच असं करून त्यांना वाटतं आणि पण एक मोठा फरक असा आहे की मोदींचं सरकार असताना आज पश्चिम बंगाल त्यानंतर हे केरळ त्यानंतर आंध्र प्रदेश तेलंगणा त्यानंतर अर्थातच तमिळनाडू या राज्यात किंवा पंजाब या राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही आहे. हा एक मोठा फरक आहे. त्यामुळे आता सुद्धा एकाधिकारशाही त्यांनी आणायचा प्रयत्न आणि ते करतातच आहे ते आपल्याला दिसतच आहे. कारण त्यांनी ही निवडणूक थोड्यासाठी महत्वाची पहिली निवडणूक असेल की जेव्हा
142 खासदारांना त्यांनी संसदेतून निलंबित करून टाकलं. वास्तविक त्यांची पाशवी बहुमत असताना ते का म्हणजे ते आपल्या संसदेत तुम्ही त्यांना ते कायदे पास करता आले असतेच. ओवेचे बहुमत आहे, ओवेचे बहुमत आहे म्हणून, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची टीका सहन होत नाही किंवा आमची कोणत्याही प्रकारची टीका सहन होत नाही, म्हणून त्यांनी हे 142 खासदारांना ते निलंबित करून टाकलेले आहे. मोदी ना मोदी या प्रकारे त्यांची जी जी दिसते आहे त्याच्याशिवाय आपण बघतोच होतो की इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या साह्याने भाजपने कितीतरी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संपत्ती गोळा केलेली आहे. आणि त्याशिवाय आपण बघतोय की याचं ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, त्यानंतर सीबीआय, त्यानंतर इन्कम टॅक्स याचा असा वापर केलेला आहे की याचा वापर करून म्हणजे केंद्र सरकारने विरोधी पक्षांची नाकेबंदी केलेली आहे. इकॉनॉमिक म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स जे आहेत त्याचा वापर करून त्यांनी म्हणजे तो कसा केला आहे म्हणजे खरं तर राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी काहीच अडचण नाही. कोणाकडे अगदी भांडवलदाराकडे देणगी घ्यावी, गरिबाकडे देणगी घ्यावी, तर त्याच्याशिवाय राजकीय पक्षाचा कारभार चालू शकत नाही. कारण राजकीय पक्ष एका अर्थाने सामाजिक पक्ष किंवा राजकीय कार्य करत असतात. त्याची काही उत्पादन यंत्रणा नसते किंवा कोणतं असं उत्पादन करत नसतात किंवा कोणत्या सेवा पुरवत नसतात राजकीय पक्ष की त्यांच्याकडे स्वतःचं उत्पन्नाचं साधन असेल. त्यामुळे हे स्वाभाविक आहे. परंतु इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा वापर त्यांनी ज्या प्रकारे केला त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी एकतर ही खंडणी वसुली आहे किंवा लाचखोरी आहे या प्रकारे त्यांनी तो केला. आणि याची अनेक प्रकरणं आपण जर इंग्रजी वर्तमानपत्र नाही परंतु जे युट्यूब चॅनेल किंवा तत्सम स्क्रोल किंवा द वायर, त्यानंतर रिपोर्टर्स कलेक्टिव्ह यांच्या ज्या वेबसाईट आहे याच्यावरती बघितलं तर याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती साहित्य म्हणजे माहिती मिळते. अशी माहिती मराठी वर्तमानपत्रांमध्ये किंवा इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये अपवादाने प्रसिद्ध झाली. ही बातमी म्हणजे आज खरं तर ते निर्मला सीतारामन यांचे पती प्रकाला जे आहे त्यांनी मुलाखतीत असं सांगितलंय की हा देशातलाच नाही तर जगातला सगळ्यात मोठा आर्थिक घोटाळा आहे. सुप्रीम कोर्टाने ते इलेक्ट्रॉनिक बॉन्ड असंविधानिक असल्याचं जाहीर केलेलं आहे, तरी या विषयावरती एकही भाजपचा नेता बोलायला तयार नाही. हा जो म्हणजे एक म्हणजे मोठ्या प्रमाणावरती संपत्तीचं केंद्रीकरण किंवा आर्थिक केंद्रीकरण हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा याच्या हातून झालेलं आहे. त्यांनी इकडचा मीडिया आणि मीडिया विकत घेणं हे म्हणजे भयंकर. कारण इंदिरा गांधीच्या वेळेला त्यांनी सेन्सॉरशिपच काढलेली होती. त्यामुळे त्याच्यावरती ते कोणत्याही माध्यमावरती सरकारचं नियंत्रणच होतं, सेन्सॉरशिपच होती. म्हणजे कुठची बातमी द्यायची झाली तर तो पेपर तपासला जाताना सरकारी अधिकारी हे करून त्याने नजर टाकल्याशिवाय तो पेपर छापायलाच जातो. त्यामुळे विरोधी पक्षांच्या बातम्या नाही किंवा लोकांचे प्रश्न आहेत म्हणजे सरकारवरती टीका असणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली जाते. पण त्यावेळेला सेन्सॉरशिप या वेळेला संपूर्ण मीडिया हा जवळपास विकत घेण्यात आलाय किंवा धमकवण्यात आलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे आपण जे बरेचसे न्यूज चॅनल बघतो त्या न्यूज चॅनल्सची मालकी म्हणजे निम्म्याहून न्यूज चॅनल्सची मालकी ही अंबानीकडे आहे आणि उरलेले जे आहेत म्हणजे KTV किंवा तसं हे सगळे आता अदानीने घेतलेले. आणि आपण जर बघितलं तर सर्वाधिक जाहिरातीचं जे उत्पन्न आहे हे सरकारचं असतं आणि त्याच्याद्वारे त्यांनी हे सगळं आपल्याला मॅनेज केलेलं आहे. आणि ही अतिशय भयावह गोष्ट आहे. आणि आता त्यांनी जो नवीन कायदा आणलेला आहे त्यानुसार जे युट्यूब किंवा सोशल मीडियावरती जे विरोधी म्हणजे प्रचार करण्यापेक्षाही एक माहिती देणारी ज्या संस्था आहेत किंवा व्यक्ती आहेत ते युट्यूब चॅनल आता मागच्या 2 आठवड्यात त्यांनी काहीतरी बंद केले 4-5 न्यूज चॅनल्स. या प्रकारे त्याच्यावरही ते सरकारच्या द्वारे नियंत्रण पाहत आहे. म्हणजे लोकांना कुठल्याही प्रकारे माहिती मिळणार नाही, पुरेशी माहिती मिळणार नाही याचा कडेकोट बंदोबस्त केंद्र सरकारकडचा आहे. आणि लोकशाहीच्या दृष्टीने ही अतिशय भयावह असते. भयावह यासाठी की माणसं आपण ज्याला आपण म्हणतो सुजाणा मतदार कशावरती करतो म्हणजे साधी गोष्ट आहे. आपण मार्केटमध्ये असू तर जी माहिती असते त्या आधारे तुम्ही निर्णय घेता. म्हणजे समजा गव्हाचं उत्पादन कमी होणार आहे ही माहिती आपल्याकडे आली असेल तर आपल्याला कळतं
त्याप्रमाणे व्यापारी निर्णय घेतात आणि त्याचे नाना परिणाम आपल्यावरती होतात. आपणही अगदी घरातलं हे चालवत असताना ती माहिती आहे त्याप्रमाणे निर्णय घेतो आणि त्याप्रमाणे घरातून खरेदी म्हणजे घराच्या आपल्याला ज्या लागतात वस्तू किंवा धान्य भाजीपाला याची आपण खरेदी करतो. ते माहितीवर आधारित निर्णय घेणं हे खरं तर प्रगल्भ समाजाचं लक्षण असतं. केवळ समाज आम्हाला कुठेतरी काहीतरी म्हणजे आमची एक परंपरा आहे की आम्ही असं करतो असं नसतं. तर आमची परंपरा काही असेल परंतु निर्णय जे असतात ते माहितीवरती असतात. माहितीवर आधारित निर्णय हे अधिकाधिक योग्य करण्याची शक्यता जास्त असते माहिती नसताना घेतलेल्या निर्णयापेक्षा. तर ही माहितीचा हा स्रोत आवडून टाकणं हे सरळ सरळ लोकशाही विरोधी आहे. आणि या म्हणजे हा एक आणि त्याच्यामध्ये मीडियाचं जे दिसतंय आता ते अतिशय भीषण खूप आहे. म्हणजे मी हिमाचल प्रदेशात असतो तर तिकडे एक दोनदा माझ्यावर डॉक्टर वगैरे गेलो होतो. तर डॉक्टरच्या त्या वेटिंग रूम म्हणा किंवा त्याच्या दवाखान्यामध्ये अखंड वेळ तो एबीपी माझा किंवा आजकाल चालू असायचं आणि दर वेळेला दुपारी एवढं मोदीचं भाषण सुरूच. दोन तीन लोकांना डॉक्टरला विचारलं की हे काय आहे का मोदींचा प्रचार करण्यासाठी करताय की खरोखर लोकांना आवडते. तुम्हाला मला काय राजकारणात बस नाही मी माझ्या कामात बस नसतो हे लोकांचं आहे. म्हटलं एंटरटेनमेंटसाठी इतर चॅनल आहेत की हे सारखं मोदीची भाषण याच्यामध्ये काय एंटरटेनमेंट आहे. पण अशा प्रकारे तो प्रचार केला जातो. हा म्हणजे ही माहिती लोकांपर्यंत जाऊच नाही असा तो कडेकोट बंदोबस्त आहे. आणि ही अतिशय चिंताजनक बाब आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या 2024च्या ज्या निवडणुका आहेत या अतिशय महत्वाच्या आहेत. त्याच्यामधला एक इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातला फरक असा की इंदिरा गांधी जी कमिटमेंट होती ती म्हणजे याला त्यांची लोकशाहीच्या बाबतीत त्या घातक असल्या तरी सर्व धर्म समूहाला त्यांची कमिटमेंट होती. आयडिया ऑफ इंडिया म्हणजे काय आहे. आयडिया ऑफ इंडिया याचा अर्थच म्हणजे हा देश सर्व म्हणजे कुठल्याही सर्व जाती धर्मांचा सर्व वंशांचा आहे. ही आयडिया ऑफ इंडिया आहे. म्हणजे त्याच्यात घडलं असं की म्हणजे आपल्याला आपण एक देश म्हणजे राजकीय दृष्ट्या आपण ज्याला देश म्हणतो तो देश केव्हा आकाराला आला. तर काँग्रेस जेव्हा स्थापन झाली तेव्हा पहिल्यांदा आपल्याला कळलं की आपण पार्टनर म्हणजे ब्रिटिशांचं राज्य आल्यानंतर पहिल्यांदा कळलं आपण पारतंत्र आहोत. तोपर्यंत कोणालाच माहित नव्हतं आपण पारतंत्र आहोत. तर तोपर्यंत पारतंत्र नव्हतेच. बरी मुघलांचं राज्य असलं तरी काही आपण पारतंत्र्यात नव्हतो. मुघल इकडेच राहणार होते. बाहेर आले असतील पण इकडेच होते. आणि त्यामुळे आपण स्वातंत्र्य जे म्हणतात ते तेव्हा आला. आता स्वातंत्र्य म्हणजे आपण आम्हाला स्वतंत्र पाहिजे देश. तर देश म्हणजे काय हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा बाबा हा देश कोणाचा आहे. हिंदूंचा आहे का. हा देश मुसलमानांचा आहे का. हा देश मराठी लोकांचा आहे का. हा देश हिंदी लोकांचा आहे का. हा देश बंगालींचा आहे का. हा देश पंजाबींचा आहे का. हा देश म्हणजे जातीमध्ये ब्राह्मणांचा आहे की दलितांचा आहे की ओबीसीचा आहे असे अनेक प्रश्न आले. मांशिक दृष्ट्याही भेद होते ना. म्हणजे इकडचे नागा आणि कुकी आणि हे जे आपण संघर्ष बघतोय तर ते जे वंशीय लोक वाटतात त्याचा आहे का. नागांचा आहे का. अनाऱ्यांचा आहे का. द्रविडांचा आहे का. हा देश आहे तरी कोणाचा. हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला हा आजचा प्रश्न नाही. हा तेव्हा पहिल्यांदा निर्माण झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वच्छपणे असं म्हटलेलं आहे तसा ठरावच आहे की या देशामध्ये म्हणजे आजचा पाकिस्तान आणि बांगलादेश धरून नेपाळ आणि श्रीलंका वगळून आजच्या देशामध्ये म्हणजे आजचा म्हणजे त्यावेळेच्या भारतामध्ये आजचा पाकिस्तान आणि आजचा बांगलादेश याचाही समावेश होता. या प्रदेशामध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती ही भारतीय आहे. तिचा धर्म जात वंश रंग काय आणखी काही भाषा कुठची असो परंतु ते भारतीय आहे. याला म्हणतात आयडिया ऑफ इंडिया. हा निर्णय त्या वेळेला 1885 साली काँग्रेस स्थापन झाली तेव्हा घेण्यात आला. आणि ही आयडिया ऑफ इंडिया ही त्याला विरोध करणारे लोक तेव्हाही होते. उदाहरणार्थ काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली. तर RSS ची स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली झाली. आणि त्यांनी असं म्हटलं की हा देश हिंदूंचा आहे. RSS ची आयडिओलॉजी आपण एका वाक्यात सांगता येते
ती म्हणजे आम्ही मुसलमानांना त्यांची जागा दाखवून देऊ. म्हणजे आम्ही त्यांचा शिरकाणी घेऊ, आम्ही झुंडबळी घेऊ, आम्ही त्यांच्या दुय्यम नागरिकत्व लागू, ते सतत हिंदूंच्या जमेत राहतील, हे आम्ही याची खबरदारी आम्ही घेऊ. हीच RSSची विचारधारा आहे. आणि हे तुम्हाला अगदी आजच्या नरेंद्र मोदींची जी सध्या भाषण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या विचारधारेचे प्रचार ऐकायला मिळतात. आजही ते नेमकीच भेटी घालत असतात. आता जेव्हा पाळली झाली तेव्हा म्हणजे पाळली लागलेली आहे, पाळली काही काँग्रेसने केलेली नाही, ती ब्रिटिशांनी केलेली आहे. पाळली टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न काँग्रेसच्या नेतृत्वाने केला, राष्ट्रीय नेतृत्वाने केला. याच्यामध्ये RSS, विश्व हिंदू आपल्या विश्व हिंदू परिषदेनंतर स्थापन झाली, पण हिंदू महासभा, सावरकर यांचा कुठेही काहीही संबंध नव्हता. त्यांनी त्याच्यामध्ये कुठलेही एकही रिप्रेझेंटेशन ब्रिटिश सरकारला दिलेलं नाहीये. सावरकर तर सहज ब्रिटिश सरकार बरोबरच होते आणि ते तर याचं स्वागत करत होते. म्हणजे जेव्हा त्रावणकोर संस्थानाने जेव्हा स्वतंत्र राज्य घोषित केलं तेव्हा सावरकरांनी त्यांना पत्र लिहिलेलं होतं त्यांचं स्वागत करणारं. म्हणजे त्याला त्रावणकोर संस्थाने त्याला दोघांकडनं पत्र आली स्वागताची. एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दुसरे म्हणजे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, त्या दोघांनी त्यांचं स्वागत केलं. तेव्हा हे हिंदुत्ववादी हा देश तोडण्याच्या म्हणजे स्वातंत्र्य मिळत होतं, मिळालं होतं तेव्हापासूनच होते, परंतु आज ते आज वेगळा दावा करताय. आता हे त्यामुळे या दोन विचारसरणी या सतत भारतामध्ये होत्या, परंतु आयडिया ऑफ इंडियाला इकडच्या लोकांचा पाठिंबा होता आणि तो अतिशय मोठ्या प्रमाणावर होता. म्हणूनच काँग्रेसची चळवळ इकडे दूर धरू शकली, ती वाढू शकली आणि त्यालाच त्यांचा विरोध होता. ते लोक जे आहेत हे आता लोक वर काढू लागलेले आहेत 2014 नंतर आणि ते आता तर त्या लोकशाहीच्या गळ्याला न लावत आहे. आणि ते आपण सांगितलं त्याप्रमाणे एकाधिकार मोदी शहाची दुसरी गोष्ट आता मी म्हटलं की त्यांनी जे 142 खासदारांना निलंबित केलं. काँग्रेस पक्षाचं काय खातं उठवलं नाही निवडणुकीच्या तोटावर. त्यानंतर हे जे हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री त्यांना गदार करण्यात आलं, खोट्या आरोपाखाली करण्यात आले. अरविंद केजरीवालची केस 2-3 वर्ष चालू होती, पण नेमकं निवडणुकीच्या तोंडावर त्याला टाकण्यात आलेलं आहे. त्याच्याशिवाय अनेकांना TDI आणि CBI यांची भीती दाखवण्यात आलेली आहे, जेणेकरून विरोधी पक्षांना जेरबंद करावं, त्यांच्याकडे प्रचारासाठी पैसा असू नये, त्यांच्या प्रचारासाठी त्यांचे जे नेते असतील ते गदार असावेत, अशी ही गोष्ट आहे. हे आतापर्यंत हे अभूतपूर्व आहे, असं यापूर्वी कधीच घडलेलं नव्हतं. आणि त्यामुळे आता समजा ही आले म्हणजे ही निवडणूक एवढ्यासाठीच महत्वाची आहे की समजा पुन्हा भाजपचं सरकार आलं तर अर्थातच हिंदू मेजॉरिटी दिसत म्हणजे ज्याला हिंदू बहुसंख्याकवाद म्हणतात तो हवी होईल, तो अतिशय भीषण स्वरूपात पुढे येईल. आणि हा हिंदू बहुसंख्याकवाद हा मुसलमानांना सोडा, हा हिंदूंना जास्त धोकादायक आहे, मुसलमानांना नाही आहे. मुसलमान कधी कधी जगतील, परंतु हिंदू बहुसंख्याकवाद हा हिंदूंना जास्त धोकादायक ठरेल, कारण तो इतर त्यांच्या विरोधात बोलणारे जे कोणी असतील त्या सगळ्यांना तो देशद्रोही करेल. हिंदू बहुसंख्याकवाद असा आहे. जसं मोदींचं अर्थात मी एक भाषण बघितलं त्याच्यामध्ये ते म्हणतात की काँग्रेस सत्तेवर यावी म्हणून पाकिस्तानचे लोक प्रार्थना करतात, काँग्रेस आणि पाकिस्तान यांचा हा संबंध आहे. पाकिस्तानचे 2 तुकडे तर इंदिरा गांधींनी केले. पाकिस्तान कशाला काँग्रेस, आणि हाच आरोप त्यांनी अहमद पटेल आणि यांच्यावरती बाबा इथे गुजरातमध्ये असं करायचं याच्यासाठी अहमद पटेल आणि याच्या पाकिस्तान दूतावासामध्ये ही चर्चा झाली असं त्यांनी खोटा आरोप केलेला होता गुजरात निवडणूक आयोगाला. त्यामुळे असे खोटे आरोप करणं हे म्हणजे राठोड संघ आणि भाजप या संघटना अशा आहेत की त्या व्रतस्थपणे खोटं बोलतात, पिढ्यानपिढ्या वर्षांपासून पिढ्यानपिढ्या खोटं बोलतात, अतिशय व्रतस्थ. कारण त्यांचा इकडच्या कुठच्याही म्हणजे हिंदू असेल, बौद्ध असेल, जैन असेल, भक्ती संप्रदाय असेल किंवा कुठल्याही उदात्त परंपरेशी, धर्म परंपरेशी त्यांचा काही मात्र संबंध नाही. एका तर त्या युद्धाच्या बीबीसीने बातमी दिलेली होती की मुंबईवरती बॉम्ब हल्ला झाला. आता ही चुकीची माहिती होती. त्यानंतर ते मागे
अभिमानाची म्हणजे देखील प्रसिद्ध प्रकाशित केली कारण आम्हाला चुकीची माहिती नाही असं होतं. मुद्दा असा असतो की ही समजा बीबीसीने अशी बातमी दिली तर मग एबीसी म्हणजे अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन किंवा अन्य कोणतीतरी असेल तर ती कोणतीतरी संस्था खरी माहिती देईल ना आणि मग त्यामुळे जी चुकीची माहिती देणार आहे त्या संस्थेला किंवा त्या माघार घ्यावी लागते. हे साधी गोष्ट आहे. असं घडत होतं पूर्वी, आज तसं घडत नाही. का? कारण आज बातम्या या टेलिव्हिजन चॅनल आणि न्यूजपेपर किंवा रेडिओ हे देत नसतात. तर आज प्रत्येक जण बातमीदार झालेला आहे, प्रत्येक जण ब्रॉडकास्टर आहे. त्याच्या आता स्मार्टफोन असतो तो पटाकन काही बातमी पाठवतो. हे असं जर राहिलेलं आहे. म्हणजे मुस्लिम डेमोक्रॅटिक फेडरेशनने असं पत्रक काढलेलं आहे की या वेळेला सर्व मुसलमानांनी काँग्रेसला मतदान करावं आणि तोच आपल्याला काढू शकेल. मग आता हे कापडाच्या विरोधात नाहीये काही वगैरे असे काहीतरी मेसेज करत असतात. मुस्लिम डेमोक्रॅटिक असोसिएशन कोणाची आहे, कुणी स्थापन केली आहे, कोणतं पत्रक निघालं आहे का, कुठे रजिस्टर आहे, कोण त्याचा नेता आहे, त्याला किती जण मागणार आहेत, काय आहे की नाही, काही आघातीचा नसतो. परंतु हा मेसेज आपल्याकडे येतो आणि आपण म्हणतो आहे बघा मुसलमान असे हे झालेले तेव्हा आपण आता फिरायला पाहिजे. हे असं का होतं? याचं कारण असं की भाजपचा जो आयटी सेल आहे याने अतिशय काळजीपूर्वक याची आखणी केली आहे. कारण लोकांना काय आवडतं हे आपण लोकांना काय आवडतं, लोकांना साधारणपणे आपल्या भावना विचारलेल्या आवडतात. सत्य नको असतं आवडतं. बघितलं तर नांद्याला आपण डायबिटीजच्या विरोधात एवढी भूमिका चालवतो ना, कारण लोकांना खायला आवडतं गोड पदार्थ म्हणून डायबिटीज होतात ना. लाईफस्टाईल डिसीज काय आहे, लोकांना सत्य माहित नाहीये का की आपण व्यायाम केला पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. माहितीये की सगळं सत्य सगळी राष्ट्र माहिती असते लोकांना, तरी पण जिभेवरती कंट्रोल नसतो. त्यामुळे म्हणजे आपण म्हणून असं होतं ते हे तर इकडे राजकारणात हेच असतं. आपल्याला काय आवडतं तर आपल्याला आवडतं की पहिला मेसेज येतो की वेदामध्ये सगळं ज्ञान आहे. आपल्याला बरं वाटतं हिंदू आपण हिंदू वेद हे वेदांमध्ये प्राचीन ज्ञान जबरदस्त आहे तर आपल्याला आवडणार आहे. वा चांगला मेसेज आहे, चांगलं वाईट बोलत नाही ना. वेदांमध्ये ज्ञान आहे तर काय वाईट आहे, तेच वाईट नाही ना. वैदिक मॅथमॅटिक्स असतो वेदांमध्ये मॅथमॅटिक्स वा चांगला मेसेज आहे. वैदिक मॅथमॅटिक्सच्या कोर्सची जाहिरात येते आपल्याकडे अशीच. मग आपण म्हणतो त्याला पुन्हा आपल्या मुलाला पाठवलं वैदिक मॅथमॅटिक्सला. वेदांमध्ये गणित आहे, वेदांमध्ये विज्ञान आहे, वेदांमध्ये विमानविद्या आहे. म्हणजे बघा ना इंडियन सायन्स काँग्रेसने या विषयावरती एक पेपर सादर केला. प्राचीन भारतातील विमानविद्या म्हणजे काय, विमानविद्या म्हणजे काय, आपली ती काहीतरी त्याच्यामध्ये असे श्लोक आहेत त्याला विमानविद्या म्हणायचं. म्हणजे एक तर साधं तर सांगितलं पाहिजे ना की बाबा इकडे विमान असेल, समजा रामायणामध्ये विमान होतं, आता ते इंधन काय होतं ते तर सांगा. कुठच्याही वाहनाला इंधन लागतं ना. गाडी चालवायची म्हणजे एकदम बैल तरी पाहिजे किंवा पेट्रोल तरी पाहिजे ना. म्हणजे विमान उडवायचं असेल तर त्याला काय काय गोष्टी लागतात तर त्याच्या आधी लागतं नाही तयारी. घोडागाडीत एकदम विमान नाही उडवता येईल. त्याच्या अगोदर पेट्रोलचा शोध लावायला लागतो, त्याच्या अगोदर स्टीम इंजिन चालायला लागतं, त्याच्या अगोदर हे होतो म्हणून काहीतरी विमान असं एकदम विमान कसं होईल. आणि लोकांना प्राचीन भारतात विज्ञान होतं त्याचा आपल्याला आनंद होतो. प्राचीन भारतात असं होतं याचा आपल्याला आनंद होतो. आपल्याला बरं वाटतं. आपण ते मेसेज वाचायला लागतो. हळूहळू आपण याची कंडिशन करतो की आपण असं समजू लागतो की हिंदूंचं काहीतरी ग्रेटनेस आहे. मग एक स्वाभाविकपणे पुढचा प्रश्न आपल्याला असा पडतो असं असून मग हिंदू एवढे मागासलेले का आहेत. मग तुमची बॅच सुरू होते त्याची मेसेजची की हिंदू हे मागासलेले आहेत तर हिंदूंवरती सतत आक्रमण झाली, त्यांना भ्रष्ट करण्यात आलं, वेळी जाळण्यात आले. मला हा खूप याचा नट महाभारतातला प्रश्न कोण होता तो नितीश भारद्वाज. नितीश भारद्वाज काकडमध्ये माझ्या वर्गात होता विल्सन कॉलेजमध्ये. त्यानंतर मी महाराष्ट्र वापरते मला एक मुलाला गेला सिरियल करत होता महाभारतानंतर श्रीकृष्ण सांगत होता की हे अण्वस्त्र वगैरे सगळी होती म्हणाला
ही काय झालं की ती विद्या जी आहे धनुर्वेद वगैरे हे सगळं महाभारत युद्धानंतर ते काढून टाकण्यात आलं. मला कळलं म्हणजे छापणार मोठं माणूस मी काय छापले नाही त्याची मुलं म्हणजे असे येडेपणा मी कसं छापेना. तो मला त्याने आपण सिरियसली त्याचं म्हणणं होतंय म्हणजे तो काही झोप करत नव्हता किंवा केवळ प्रमोशन करत नव्हता. त्याचं खरोखर असं म्हणणं होतं की ह्या सगळ्या विद्या ज्या होत्या यानंतर ब्राह्मणांनी ते शिकवणं बंद केलं तर महाभारत युद्धासारखं असं भयंकर आक्रमण घडलं. काय आपण असं कसं म्हटलं जाईल ना असं नाहीच कसं होईल ज्ञान असं कधी होत नसतं. इतके सगळे एवढा कसं कंट्रोल असेल तर कोणी कुठेतरी जाऊन ते हे घ्यायचं ना काय त्या कारणाला कोणीतरी असलं परशुरामाने दिलेलं याला कोणाला तरी सूर्याने दिलेलं त्याला कोणीतरी ह्याने दिलेलं ते डिसेंट्रलाइज होतं ना. असं काय नव्हतं एकाकडेच होतं. तुम्ही याच्यावरती काय ब्राह्मणांनी कंट्रोल आणला. कोणी जाऊन सूर्याची प्रार्थना करेल आणि मिळणं लक्ष असतं. त्याने असं म्हणजे हे असं पटवण्यात येतं की हे त्याने नाही ब्राह्मणांनी जे बंद केलं किंवा हिंदूंनी हे ठरवलं की आता अन्य अत्याचार म्हणजे काल हे झालं काय म्हणायचं अतिशय युद्धामुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे आपण प्रगतीवरची बंधन आणली पाहिजे असा निर्णय घेतला सगळ्या भारतातल्या हिंदूंनी. तसं जर वाटतं आपण असं कोणता निर्णय घेतो का अख्ख्या भारतातले हिंदू म्हणून की हे नाही करायचं उद्यापासून आता आपण मुलाला शाळेत नाही घालायचं किंवा उद्यापासून आपण सायकल चालवणं बंद करायचं किंवा सायकल चालवायला सुरुवात करायची असं सगळे भारतीय लोक होऊन तिथनं निर्णय घेतील का. पण अशा प्रकारच्या खंड्या या असं बोलल्या जातात आणि त्याच्यापासून सुचवलं जातं की हिंदूंनी मोठ्या प्रमाणावरती त्या हिंदूंवरती अत्याचार झाले अन्याय झाले आक्रमण झाली आणि त्यामुळे हिंदू धर्म भ्रष्ट झाला हिंदू धर्माची अवनत अवस्था झाली वगैरे 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 आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे अर्थातच मुसलमानांनी आक्रमण केली असं. आता ते आपल्याला खरं वाटतं खरं आहे आपण शाळेपासून बघतो ना खबर दिलीत नाही अमुक आले वगैरे वगैरे ते असे बोलत असं वाटतं. आणि मग आपणही विचार करतो बरं बघू ते केव्हा आले असतील ते किती ते इसवी सन काहीतरी अमुक काळात आले असतील तरी आपल्याला वाटतं ते अजून येत आहे. हे भयंकर आहे ना. म्हणजे मी गुजरातमध्ये पत्रकार म्हणजे आम्ही हे कव्हर करायला जातो बातम्या तर लोक असं बोलायचं ना त्या सोडती सोडणार गजनीचा मोहम्मदाने असा 1936 साली हल्ला गेला होता की काय गजनीच्या मोहम्मदाने आणि त्याला काँग्रेसची साथ होती असं काय बोलताय की 1936 साली. पण हे आपल्या डोक्यामध्ये असं फिरवलं जातं आणि मग आपण त्याच्यावरती आधार म्हणजे आपल्याला भीती वाटायला हा भाव. आणि मग त्याच्यानंतर मग केरळमधल्या 3 पोलीस आमदार 3 माणसं कुठे त्या आयसीस मध्ये गेली तर दाखवायचं असं की 3000 लोक तिकडे गेले आणि तो पिक्चर काढायचा. किंवा असं बघा की काश्मीरमध्ये असं होतं हे मुसलमान जे सगळीकडनं हल्ला करणार आहेत वगैरे वगैरे. आणि मग आपल्याला पण भीती वाटते. मग आता भीती वाटून चालत नाही ना. म्हणजे तुम्ही जाहिरात बघा जाहिरातीमध्ये पहिल्यांदा काय असतं पहिल्यांदा तुम्हाला भीती दाखवते याची जाहिरात आहे विपो वज्रदत्तीची पहिली होती ना जाहिरात हे कागद अशा पर्यंत चावत असं काय रक्त आलं तर भीती दाखवली जाते. मग आता त्याच्यावरती उपाय काय असतो विपो वज्रदत्ती वापरा असा उपाय असतो. मग आपण ते आपल्या डोक्यात बसतं आपण दुकानात गेलो की म्हणतो द्या विपो असं. तसं यांनी केलेलं असतं की पहिलं तुमच्या डोक्यात भिनवलेलं आहे की हिंदुस्थानचा भूतकाळ अतिशय उज्ज्वल होता. प्राचीन भूतकाळ असतो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होत्या अण्वस्त्र होती विमानं होती रॉकेट्स होती त्यानंतर कॅन्सर सारख्या टोटल व्याधींवरती उपाय होते सत्ययुग म्हणजे फॅन्टॅस्टिक होतं वगैरे वगैरे असं काहीच विज्ञानाशी संबंध नाही हे सगळं आपल्या डोक्यात असतं. दुसरं मग हे सगळं कोणी नष्ट केलं तर मुसलमानांनी केलं. मग मुसलमान आजही आपल्यावरती हल्ला करणार आहेत कसं करणार आहेत कसं करणार आहेत ते अजूनही म्हणत असतात हसके लिंगा अल्लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान आपण म्हणतो. आता आपण 82% 85% तरी पण आपण घाबरून नका. ही भीती घातल्यानंतर मग काय असतं आता नुसती भीती घालून चालत नाही ना कोणीतरी ताळा मिळायला लागतो. तर 1925 पासून ते 2014 पर्यंत RSS फक्त 3 मुद्द्यांवरती काम करत होती. ती म्हणजे भारताचा प्राचीन भूतकाळ अतिशय ग्रेट होता व्याप्त होता
जबरदस्त प्रगती होती. दुसरं मुसलमानांनी ते सगळं नष्ट केलं आणि तिसरं मुसलमान अजूनही आक्रमण करतात. या 3 बाबींवरती ते 1925 ते 2014 पर्यंत काम करत होते. आणि जेव्हा त्यांना मोदी हाताशी लागले तेव्हा त्यांनी हे जाहीर करायला सुरुवात केली की या सगळ्यांपासून आपल्याला फक्त नरेंद्र मोदी वाचू शकतात. आणि मग गॅसची किंमत 5,000 रुपये झाली तरी चालेल, आम्ही मोदीला मत देणार. पेट्रोलची किंमत 500 रुपये झाली तरी चालेल, तर तुम्ही मोदीला मत देणार. रुपया पुढे 12च्या भावात केला तरी चालेल, आम्ही मोदीला मत देणार. असं ते डेव्हलप केलं होतं. त्याच्यामागे एक शास्त्र आहे कम्युनिकेशन मधलं, त्याचा आधार घेऊन हे केलं जातं आणि त्यातून आपण स्वाभाविकपणे बहुसंख्याकवादाचे शिकार होतो. आपल्याला सतत वाटत होतं की काँग्रेस मुसलमानांचं लागूचालन करते, मुसलमानांचं लागूचालन करायचं म्हणून काँग्रेसने मान्य केली, मुसलमानांचं लागूचालन करायचं म्हणून हे चुकीचं असं काहीच लागूचालन नाहीये. आज नरेंद्र मोदी असं म्हणतात की हे देणार नाही, काय मुसलमानांना राखीव जागा द्यायच्या. तो प्रत्यक्षात गुजरातमध्ये मुसलमानांचे म्हणजे जे ओबीसी आहे मुसलमान त्याचा समावेश राखीव जागांमध्ये करण्यात आलेला आहे. गुजरातमध्ये तर ह्याच राज्याने गेली किती वर्ष. खोटं सतत खोटं बोल आणि खोटं बोलणं हा ज्यांचा धर्म झाला आहे तर त्यांच्याशी लढणं भयंकर अवघड असतं. आणि हे त्यांनी एवढं ब्रेनवॉश करून टाकलेलं आहे. आणि हे मेंदू धुण्याचं लक्षण आहे. मेंदू धुण्याची एक त्यांनी फॅक्टरीच काढली आणि त्याप्रमाणे लोकांचा मेंदू असं ते आहे. परंतु म्हणजे आताच जर का आपण जे बघितलं म्हणजे निवडणुकांचं निकाल समजा आता 2 फेरे निकाल नाही लागले पण 2 फेऱ्या झालेल्या आहेत. 7 फेऱ्यांमध्ये मतदान होणार आहे. त्या 2 फेऱ्यांमध्ये म्हणजे मी काय माहिती आहे एक मतदानाचा टक्का घसरलेला आहे. पूर्वी तेवढी म्हणजे 2014-2019 साली जेव्हा आताच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये जेवढं मतदान झालेलं होतं त्याच्यापेक्षा त्या खाली गेलेलं आहे. आणि एक दाट शक्यता अशी आहे की हे बहुधा भाजपच्या मतदारांची संख्या घटलेली आहे. ही शक्यता एवढ्यासाठीच आहे की 2014 आणि 2019ला मतदान वाढलेलं होतं आणि तिकडे भाजपचे लोक मोठ्या प्रमाणात या सगळ्या क्षेत्रांवरती भाजपचं यश मिळालेलं दिसतं. ही एक कमी दिसते. आणि त्याच्यानंतर आता नागपूरमध्ये गडकरी समर्थकांनी मोहीम काढली की 1 लाख लोकांची नावं वोटर्स लिस्टमध्ये नाहीत वगैरे वगैरे. म्हणजे त्यांना खरोखर चिंता वाटते. काँग्रेसने काढलं तिकडे हे भाजपने का काढलं तर त्यांना अशी भीती वाटते की भाजपच्या मतदारांची संख्या कमी झालेली आहे. दुसरी गोष्ट अशी की याच्यावरती मोदी काय बोलत आहे. तर मोदींनी या 2 मतदानाच्या 2 फेऱ्या झाल्यानंतर मोदी जे बोलायला लागलेले आहेत त्यांनी जो हिंदू मुस्लिम प्रश्न पुन्हा उठवून काढलेला आहे. काँग्रेसची सांगड ते याच्याबरोबर लागतात पाकिस्तान वगैरे वगैरे, मुसलमानांना राखीव जागा, मुसलमान काँग्रेस मंगलसूत्र काढून घेईल वगैरे वगैरे हे जे सगळा खोटा प्रकार सुरू केलेला आहे. हे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जे नाही ते सांगतात त्याला खोटा म्हणतात. आणि हे जे ते करतायत याचा अर्थ कसा की त्यांना बरोबर धोका वाटतो. आणि त्याच्यानंतर आता म्हणजे ही एक तर डेटा किती मतदान झालंय आता, दुसरं म्हणजे मोदी वगैरे काय म्हणतात तो, आणि तिसरं म्हणजे वेगवेगळ्या यांच्याशी आपण केलं म्हणजे अनेकांनी लिहिलंय की उत्तर प्रदेशामध्ये जाट आणि राजपूत हे भाजपपासून दुरावलेले आहेत. त्याच्या तिकडे जात पंचायती झाल्या, परिषदा झाल्या. आणि पश्चिम उत्तर प्रदेश म्हणजे मेरठ वगैरे जो भाग आहे जो दिल्लीला लपून आहे त्या तिकडे भाजपच्या 10 जागा करून घेण्याचा अंदाज आहे पहिल्या 2 फेऱ्यात. त्यानंतर आता तो जो जाटांचा जो एरिया आहे तोच पुढे हरियाणामध्ये जातो ना. हरियाणा तसंच आहे. तर हरियाणामध्ये गेल्यावर भाजपला 10च्या 10 होत्या, यावेळेला त्या कमी होत्या. राजस्थानमध्ये 22च्या 22 भाजपकडे होत्या, यावेळेला त्या कमी होत्या. कारण जाट आणि बाकीचे समूह हे अतिशय दुखावलेले हे भाजप. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तर आपण बघतो की गेल्या भाजपकडे 41 होते म्हणजे 88 ते त्यावेळेला मला वाटतं 10 तरी
पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये नक्कीच कमी. म्हणजे पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये तिकडे झालं ना, विदर्भात मतदान झालं तिकडे आणि बाकीच्या ठिकाणी काही ठिकाणी तिकडे 10 कमी होत आहेत. बिहारमध्ये 10 कमी होती, कर्नाटकामध्ये 10 कमी होती. तेव्हा मी असा अंदाज कालच रोजगार म्हटलं होतं की 50 जागा पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये कमी होती. आणि तीच परिस्थिती आज योगेंद्र यादवने अधिक अभ्यासकडे याच्यावर आधीच म्हटलेलं आहे लोकसभेच्या वेळेला. त्यामुळे असं दिसतं की हा ट्रेंड कायम राहील. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता निर्भय कुटुंब आंदोलनाला म्हणजे चंद्रपूर गडचिरोली पासून सावंतवाडी आणि इथे जो प्रतिसाद मिळाला, म्हणजे चंद्रपूरमध्ये तर त्यांची एका सभेला 7,000 लोकांची 7,000 राजकीय पक्षाची सभा वाटावी असं वाटत. तर हा जो प्रतिसाद मिळतोय त्यामुळे आणि सगळीकडे बिहार असेल किंवा महाराष्ट्र असेल सगळीकडे या नागरी संघटना खूप ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये अशा नागरी संघटना ऍक्टिव्ह होत नव्हत्या. म्हणजे 77 साली सगळे राजकीय पक्षच ऍक्टिव्ह होते. नागरी संघटना नावाचा काय प्रकार तेव्हा नव्हता. आता या नागरी संघटना सगळीकडे सक्रिय आहे. मग कर्नाटकातही तेच. त्यामुळे मला असं वाटतं की या 50 जागा कमी झाल्या तर तो खड्डा भरून काढण्याच्या जागा ते कुठून आणणार असा प्रश्न. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते कोणत्याही ठरावाला जाऊन काही करू शकते. म्हणजे ही एक भीती वाटते. आणि विशेषतः ते राजकीय पुढाऱ्यांनी आणि म्हणजे विरोधी पक्षाचे जे राजकीय नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांनी याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. ते काही करू शकतात अशा चिरडीला ते आले. त्यामुळे आजच्या लोकशाहीचे आव्हान म्हणतो तर एक म्हणजे मीडियाचं ते म्हणजे प्रसार माध्यम विचार स्वातंत्र्यावरती आलेली बंधनं. दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावरती आर्थिक विषमता. दुसरी गोष्ट म्हणजे बहुसंख्याकवादाचा धोका आणि तो अधिक वाढू शकतो. आणि आता तुम्ही बघा की आता मतदारसंघाची पुनर्रचना होणार लोकसंख्येच्या आकारावर. तसं झालं तर इकडचे जे आहेत उत्तर भारतात म्हणजे भाजपला दक्षिण भारतात कमी आहे ना, म्हणजे त्यांना काही प्रचार संधी मिळत नाहीये. परंतु लोकसंख्येच्या आधारावरती पुनर्रचना झाली तर उत्तर भारतातल्या हिंदी भाषिक बेल्ट आहे ना त्यांच्या खासदारची संख्या वाढेल आणि दक्षिणेतली म्हणजे केरळ, तमिळनाडू, कर्नाटक यांची प्रतिनिधी संख्या कमी होईल. आणि तसं झालं तर एक मोठ्या प्रमाणावर नॉर्थ साऊथ डिवाइड जी आहे म्हणजे काही एक घुटणार नाही परंतु ती वाढेल. आजच आपल्याला असं दिसतंय की सगळी प्रगत राज्य जी आहेत ती दक्षिणेत आहेत. उत्तरेत एकही प्रगत राज्य नाही आणि त्याचा सगळ्यांचा खर्च हे दक्षिणेतील लोक करतात. त्याच्यासाठी म्हणजे तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहेत दिल्लीमध्ये जंतर मंतरला धरणच जातो की आम्हाला आमच्या वाटा द्या. हा जो एक आहे तो एक मोठा धोका मला दिसतो. दुसरा म्हणजे बहुसंख्याकवादाचा. आणि बहुसंख्याकवादाचा धोका हा मला परिवारवादापेक्षा जास्त मोठा वाटतो. कारण परिवारवादामध्ये कसं आहे एका परिवारातच बदल होण्याची. बहुसंख्याकवाद असा असतो की तो आपली मन विषारी करून जातो आणि त्यामुळे भारताच्या म्हणजे सगळ्या घटना आणि अतिशय हिंसक वातावरण आहे. त्यामुळे हा मोठा धोका आहे. त्यामुळे 2024च्या निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांचा पराभव होणं अतिशय गरजेचं आहे. तरच आपली लोकशाही